कृष्ण हरी जय जय राम राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित बळीयाचे आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान लाठाळीला संसार लाठाळीला संसार षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता तुका म्हणे आता मुक्तीचे माता आम्ही मुक्तीचे माता आम्ही मुक्तीचे माता लाताळीला संसार लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार 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 हरी जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई बळीयाचे अंकित अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो
आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार लाथाळीला संसार हे बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो आम्ही झालो लाताळेला संसार लाताळेला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला सडवणीचा मार केला केला केला
विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय विठ्ठल 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 बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय विठ्ठल 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 पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकर पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताची दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया च्या कृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा पंचकृपादाने कथेचा विस्तार पार्वती सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकरी म्हणून आपण सगळेजण एकत्रित आहोत. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दशमीची ही सकाळची सेवा आहे. हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे
यांनी आपल्या संबंध तन मन आणि धनाचं समर्पण करून या ठिकाणी या मंदिराची उभारणी केलेली आहे. जवळजवळ मंदिर आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे, बरोबर आहे ना. तरी बऱ्याचशे काही गोष्टी अजूनही करण्यासारख्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. असो, दरवर्षीप्रमाणे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. आपण सगळेजण उपस्थित आहात. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि आपली पारमार्थिक अवस्था प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला 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 भाग असा आहे, प्रपंचामध्ये लोक व्यवस्थेला महत्त्व देत असतात आणि पारमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व देत आहेत. प्रापंचिक माणसाला असं वाटतं की आपली व्यवस्था चांगली असली पाहिजे. आपण वारीला जरी गेलो तरी तिथं व्यवस्था आपली झाली पाहिजे. 2 टाईम जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, झोपायची व्यवस्था झाली पाहिजे, नाही का. थंडी जर जास्त असेल तर पांघरायची व्यवस्था झाली पाहिजे. आपण नेहमी व्यवस्थेचा विचार करणारी माणसं आहोत. तुमच्यात माझ्यात काही फरक नाही. आपण व्यवस्था पाहतो. आपली व्यवस्था झाली पाहिजे, नाही का. तर तो एक दिवस जाणारच आहे. किती व्यवस्था ठेवा तुम्ही. आता काही माणसं आपल्याला म्हातारे दिसतात, ते काय म्हातारेच होते का? तुम्ही काही म्हातारे एकदम झाले का? नाही. तुमचं बालपण होतं का? नाही, बालपण होतं. आपण याची कितीही व्यवस्था जरी चांगली ठेवली तरी हे बिघडणारच आहे एक दिवस. मी नेहमी सांगेल की कांदा हा किती दिवस टिकू शकतो, नाही का. तुम्ही जर ते कांदे भावाची इच्छा करून 5 वर्ष जर ठेवले तर ते काय राहणार आहेत का? ते राहणार आहेत का? मी हे कांद्याबद्दल बोलतो बरं का, लक्षात ठेवा. हेच कांदे जर तुम्ही 5 वर्ष जपून ठेवले तर ते किती जपले तरी राहणार आहेत का? ते कांदा ही सडणारी वस्तू आहे. त्याला 3 नाश आहेत. त्याला परता नाश आहे, त्याला आश्रय नाश आहे, आणि आश्रय नाशातून वाचला, परता नाशातून वाचला तो स्वभावनाश निश्चित आहे, निश्चित आहे. ॲक्सिडेंटमधून वाचला, अटॅकमधून वाचला तरी म्हातारपणात जाणं निश्चित आहे. हे नाशिवंतची स्वभाव आहे. विठ्ठला विठ्ठला हा नासका देह, हा जाणारा देह, एक दिवस याला जायचं निश्चित आहे. तरी सुद्धा आपण याच्या व्यवस्थेमध्ये खूप लागतोय महाराज. एक कवी असं वर्णन करतायत, आई सका सामान धुंडा जिंदगी के वास्ते, कबर में सोना है तुझको वाम घर को छोड़कर, नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. ये अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए. ये अवध के पास बाबे क्या ख्वालों के गुलाम, चाहता है नरम बिस्तर पर करे अपना मकान, शम्मा को रोशन दिया है रोशनी के वास्ते, ऐसा का सामान ढूंढा जिंदगी के वास्ते, कब्र में सोना है तुझको वाम घर को छोड़कर, नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर. नकली घर को तूने बसाया असली. या देहाची कितीही व्यवस्था तुम्ही ठेवली तरी तो देह एक दिवस जाणारा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणत होता तो. एरते पामर नाशिवंत हे पाहिजे प्रमाणात. त्याला उष्ण फेडलं पाहिजे महाराज, पाहिजे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी निवृत्ती महाराज म्हणायचे, अरे उष्ण ठेवायचं नसते,
द्यायचं असतील का. उष्ण जर ठेवलं आणि ते जर बुडवलं तर पुढच्या वर्षी त्याच्या घरी बैल व्हावं लागते आपल्याला, नाही का. आता बैल कमी झाले म्हणा तसे, मग कुत्रं व्हावं लागेल, माजरं व्हावं लागेल, नाही का. आणि म्हणून या देहाची तुम्ही कितीही व्यवस्था चांगली ठेवली ना तरी हा देह एक दिवस तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या देहाबद्दल पाहत असताना साधू कसं पाहतात बरं. देह जाओ अथवा राहो, व्यवस्था नसली पाहिजे असा विषय नाही, असलीही पाहिजे. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत व्यवस्था असली पाहिजे. प्रभूने सुद्धा या व्यवस्थेचा विचार केलाय बरं, ऐकताय तुम्ही. प्रभूने सुद्धा 3 प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी निर्माण केल्या. एक सामाजिक व्यवस्था आहे, एक वैचारिक व्यवस्था आहे आणि एक वैदिक व्यवस्था आहे. सामाजिक व्यवस्था, वैचारिक व्यवस्था आणि वैदिक व्यवस्था या 3 प्रकारच्या व्यवस्था आहेत. मी सांगेल तुम्हाला. सामाजिक व्यवस्थेसाठी प्रभूने 7 लोकांना आपल्या सेवेसाठी पाठवलं. ते बिचारे आजही सेवाच करतात. 7 वस्तूंना आपल्या सेवेसाठी, सामाजिक व्यवस्थेसाठी प्रभूने पाठवलं. मला असं वाटतं त्यांना जर पाठवलं नसतं ना तर आपली व्यवस्था टिकली नसती बरं, टिकली नसती बरं. ते 7 लोक कोण आहेत सांगताय का तुम्ही? ना का मी सांगू? बरं मीच सांगतो. आता मी सांगायलाच उभं राहिलो, त्याच्यामुळे तुम्ही राहू द्या. तुम्ही जर सांगितलं तुम्ही सगळे सांगाल, मी एकटाच सांगतो. रवी चंद्र घनो वृक्षा, नदी गावश्य सज्जना, येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. विठ्ठल विठ्ठल. कल्पना करा, या समाज व्यवस्थेसाठी जर सूर्याला पाठवलं नसतं तर काय झालं असतं. या समाज व्यवस्थेसाठी जर चंद्राला पाठवलं नसतं तर काय झालं असतं. या समाज व्यवस्थेसाठी जर मेघ आलेच नसते तर काय झालं असतं. इतके नाहीत आले पाहिजेत म्हणा, जेवढे यावर्षी मराठवाड्यात आले तेवढे नाहीत आले पाहिजेत, पण निष्ठूक आले नसते तर काय झालं असतं. वृक्ष जर नसते तर काय झालं असतं. रवी चंद्र घनो वृक्षा, नदी नसती तर काय झालं असतं. गाय नसती तर काय झालं असतं. आणि सज्जन नसते तर काय झालं असतं. ही समाजाच्या व्यवस्थेसाठी पाठवलेले आहेत. सगळे उपकारी आहेत, लक्षात ठेवा. एकही तुमच्याकडून परतफेडीची इच्छा न करता उपकार करत राहतो, लक्षात ठेवा. सूर्याचे काय परतफेड करताय तुम्ही या प्रकाशाची? त्या लाईटची परतफेड तुम्हाला करावी लागते, लाईट बिल भरावं लागते. भगवंतानी आपल्या व्यवस्थेसाठी पाठवलेली पहिली वस्तू आहे सूर्य, रवी. दुसरी वस्तू आहे चंद्र. वनस्पती वाढल्या नसत्या चंद्र जर नसता तर. मेघ जर नसला तर आपली जमीन पिकली नसती. मेघ नसता तर. रवी चंद्र घनो वृक्षा, वृक्ष नसते तर महाराज आज वृक्ष नसण्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम वृक्ष तोडीचाच हा परिणाम आहे. असेच जर वृक्ष तुम्ही तोडत राहिलेत ना तर भविष्यामध्ये याहीपेक्षा भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, लक्षात ठेवा. इतका स्वार्थी आहे माणूस की माणसाला असं वाटते फक्त आपणच जगलो पाहिजे, मग कुणीच नाही जगलं पाहिजे. फक्त आपणच जगलो पाहिजे, आपला शेजारी सुद्धा लवकर मेला पाहिजे.
असं वाटते फक्त आपण जगलो पाहिजे. नसता वृक्ष तर काय झालं असतं. कोण वृक्षासारखे उपकार करतोय दादा. वृक्ष तर आपल्याला उपकार शिकवण्यासाठी आलेला आहे. माऊली सांगतात त्याचे उपकार. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने लावणी केली त्यालाही सावली, जो तोडायला गेला त्यालाही सावली. आणि म्हणून मी सांगतो की या 7 वस्तू प्रभूने आपल्या समाज व्यवस्थेसाठी पाठवलेल्या आहेत. लक्षात आलं ना तुमच्या. रवी, आणखी सांगतो चंद्र, घनो, वृक्षा, नदी, पाणी कुठून वाहून गेलं असतं. गावश्य, परोपकारी आहे बरं. गाय परोपकारी आहे. भविष्यामध्ये कळेल तुम्हाला. गाय संपू तर द्या, समजेल तुम्हाला भविष्यात काय होईल म्हणून. सज्जना, सज्जन सुद्धा या ठिकाणी उपकारासाठीच येत आहेत. ही व्यवस्था आहे. येथे उपकारासाठी वाक्य बोलून जाईल. स्वार्थी माणसाचं नाव टिकत नसते, उपकारी माणसाचं नाव मिटत नसते. स्वार्थी माणसाचं नाव टिकत नाही. बरं नाही टिकत. माझ्यासमोर अनेक महिला बसलेल्या आहेत या ठिकाणी. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही काही नावाला बक्षीस ठेवलं आहे. 5,000 रुपये बक्षीस आहे. कोणाचं नाव कौशल्य आहे का याच्यामध्ये? 5,000 रुपये बक्षीस आहे. उर्मिला आहे का कोणाचं नाव? तिलाही 5,000 रुपये बक्षीस आहे. पुढच्या नावाला 25,000 रुपये बक्षीस आहे. कैकई आहे का कोणाचं नाव? कैकई आहे का? हा, विचार असतील कैकईचे. ऐका, स्वार्थी माणसाचं नाव टिकत नाही आणि परोपकारी माणसाचं नाव मिटत नाही. नाव मिटू नये असं वाटत असेल तर जीवनामध्ये थोडा तरी स्वार्थी माणसाचं नाव टिकत नाही बरं का, लक्षात ठेवा.
आपण कीर्तनं म्हणजे कीर्तन म्हणून नाही ऐकले पाहिजेत. आपण काही परिवर्तनासाठी याचा विचार केला पाहिजे, नाही का? केला पाहिजे. टकत नसते. तुम्हाला विचारतो, तुम्ही आता त्यातले आहे म्हणून, आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री कोण होते? नाही माहीत? तुम्हाला माहीत आहे का? कोणाचे नाव सांगा ना, याचं सांगा. मलाही माहीत नाही. मला माहीत नाही ना, कोणाचंही सांगा ना तुम्ही. आहे का तुम्हाला माहीत? आपल्या देशाचे पहिले विदेश मंत्री कोण होते माहीत आहे का तुम्हाला? हो, आहे का माहीत? नाही? नव्हतेच का? आहे का? स्वार्थी माणसाचं नाव टिकत नाही. चांगलं आहे का? गावामध्ये सुद्धा टिकत नाही लेका. आणि गावातलं काय घेऊन बसला, घरामध्ये सुद्धा टिकत नाही स्वार्थी माणसाचं नाव. स्वार्थी माणसाचं नाव नसते घेत कोणी. लिहून ठेवा. नाव होण्यासाठी परोपकार करावा लागतो. मिटत नसते नाव त्याचं कधी. आहे का अर्थमंत्र्याचं नाव माहीत? तुम्हाला आहे का माहीत? काहीच नाही माहीत. वा रे वा. 75 वर्ष झालेत फक्त या गोष्टीला. फक्त 75 वर्षात तुम्ही ज्याला विसरला तो सत्तेचा परिचय आहे, तो स्वार्थाचा परिचय आहे. 75 वर्षामध्ये तुम्ही ज्याला विसरलात तो स्वार्थाचा परिचय आहे. आणि 750 वर्ष झाले तरी सुद्धा तुम्ही विसरायला तयार नाही, हा साधूचा परिचय. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर साठी 7 गोष्टी माझ्या प्रभूने पाठवल्या. करताय, आजही काम करताय. वैचारिक व्यवस्थेसाठी आणखी 7 वस्तू पाठवल्या, आजही काम करतायत. सांगू त्या कोणत्या आहेत? सांगू का? अरे हो तर म्हणा, मी सांगतो ना. हो कधी म्हणता हो. हो म्हणायचं कामच नाही महाराज, तुम्ही सांगायसाठीच आले म्हणा. गोभीर विप्रैष्ट वेदैष्ट सतीभी सत्यवादिभी अलुब्धै दानशूरश्च सप्तभीर धार्यते मही. गाय वैचारिक व्यवस्थेसाठी आहे. गोभीर विप्रैष्ट आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी विप्र आहेत, वैचारिक व्यवस्थेसाठी आहेत. गोभीर विप्रैष्ट वेदैष्ट वेद सुद्धा सत्यम वद धर्मंचर, नाही का, वैचारिक व्यवस्थेसाठी आहे. वेदैष्ट सतीभी पतिव्रता सुद्धा वैचारिक व्यवस्थेसाठी आहे. सतीभी सत्यवादिभी खरं बोलणारी माणसं सुद्धा समाजामध्ये वैचारिक व्यवस्थेसाठीच असतात. सत्य बोललं पाहिजे. हो, खरे बोले तरी आणि फुकासाठी जोडे हरी. सत्य जर बोललात तर किती मोठं फल प्राप्त होते महाराज. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पतीये फळाचे महाद्वीप पातली प्रभू. सत्यवादिभी अलुब्धै निर्लोभी माणूस, अजिबात कशाचाच लोभ नसणारा माणूस, हा सुद्धा तुम्हाला सांगतो वैचारिक व्यवस्थाच आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय
मामासाहेब यांच्याकडे त्या काळात एक व्यक्ती 1,00,000 रुपये घेऊन आला पहा. 1,00,000 रुपये. आजचे ₹1,00,000 नाहीत, त्यावेळेसचे ₹1,00,000 होते. ₹1,00,000 घेऊन आला आणि मामा हे राहू द्या तुमच्याकडे, कामी येतील. हे राहू द्या तुमच्याकडे, हे कामी येतील. म्हटलं नको, मला पैसे नको, ₹1,00,000 कशाला घेऊ मी, मला काही तुझ्या पैशाची गरज नाही. अरे मामा घ्या, 1,00,000 आहे ते, 1,00,000 आहे ते, घ्या घ्या. आता 18,000 कोटीसाठी लोक काय काय कुटाने करतात तुम्हाला माहीत नाही. घ्या, 1,00,000 आहेत मामा, हे तुम्हाला कामी येतील, हे राहू द्या तुमच्याकडे. मामा म्हटले मला तुमचे पैसे पाहिजे नाहीत. त्यावेळेला तो माणूस म्हटला, मामा ₹1,00,000 देणारा माणूस जीवनामध्ये तुम्हाला कधी भेटणार नाही, लक्षात ठेवा. 50, 60, 70 वर्षाच्या अगोदरची गोष्ट असेल. ₹1,00,000 माणूस तुम्हाला देणगी देणारा जीवनात कधी भेटणार नाही मामा तुम्हाला. मी पहिला माणूस आहे की तुम्हाला ₹1,00,000 देतो. ₹1,00,000 देणारा तुम्हाला कधी भेटणार नाही. मामासाहेब म्हटलेले का, ₹1,00,000 देणारा जसा भेटणार नाही ना, तसा ₹1,00,000 नाकारणारा सुद्धा तुला कधी भेटणार नाही, लक्षात. अलोभताई, लोभ नसतो महाराज, आणि तो नसला पाहिजे. लोभी हा विषय, लोभ इतका वाढत जातो ना, लोभ कमी होत नाही. तुम्ही जेवढा वाढवला ना तेवढा तो वाढत जातो. बघा वाढत जातो का नाही, वाढत जातो. लोभ हा कधीच कमी होत नाही. लोभ आशा म्हणतायत त्याला, ती वाढत जाते. लोभ हा अत्यंत वाईट आहे. जितका जितका माणूस म्हातारा होईल ना, तितका तितका त्याचा लोभ वाढत जातो. पहा, काही म्हातारे अशी पाहिले मी, बिना झाकणाच्या बिसलेऱ्या घरी घेऊन येतात. लोभ कमी होत नाही, वाढत जातो. अलोभई, निर्लोभी माणूस असला पाहिजे का नाही. अरे कोणीतरी निर्लोभ सांगितला पाहिजे ना. कोणाच्या तरी आचरणातून त्या वस्तू असल्या पाहिजेत ना. समाजाला आचरण महत्वाचं आहे. अनपेक्षा शुचिर दक्षा उदासीना गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. हे श्लोक झालेत. याचा आचार करेल कोण? कोणा अपेक्षा आहे या श्लोकाची? या श्लोकाची अपेक्षा आहे काय? अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममोह निरहंकार समदुःख सुख क्षमी. हे काय फक्त अर्थासाठी श्लोक आहेत का? याचा अर्थ जगणार कोण? कोण जगणार याचा अर्थ? हे जगण्यासाठी तयार झालेले आहेत, जगण्यासाठी गीतेमध्ये आलेले आहेत. जगणार कोण? आणि असे जे जगतायत ना, ते समाजाला आपल्या कृतीने विचार देण्याचं काम करतायत. विठ्ठल विठ्ठल एका राजाकडे सावकाराने एका मुनिमजीला सांगितलं, ऐकायला येतं ना तुम्हाला? मुनिमजीला सांगितलं, मुनिमजी आपली संपत्ती किती आहे ते पहा रे. मुनिमजीने सांगितलं 15 दिवसात सांगतो. सावकार 15 दिवसात त्यांनी सगळी संपत्ती पाहिली. एवढी होती महाराज, एवढी होती की 7 पिढ्या पुरणार होती. त्यांनी सांगितलं, सावकार संपत्ती मापणं झाली. म्हटले हां, आकड्यामध्ये तर काही लिहिता येत नाही, पण एक मात्र नक्की की आपली संपत्ती 7 पिढ्या संपणार नाही. 7 पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती आपल्याकडे आहे. नाराज झाला ना सावकार. 7 पिढ्याचं भागलं म्हणे, 8व्या पिढीचं काय? 7 पिढ्याचं झालं म्हणे बाबा आता, पण 8व्या पिढीचं काय? 8व्या पिढीचं काय? 8व्या पिढीचं काय म्हणून नाराज झाला. त्या गावात एक साधू आलेले होते. त्या साधूच्या भेटीसाठी जाऊ, नाराजच झालो आपण, तर जाऊ भेटीला गेले. पण साधूला रिक्त हाताने जायचं नसते म्हणे, म्हणून त्यांनी काही सफरचंद घेतले. काही घेतले सफरचंद असेल काय असते, ते फळं साधूकडे नेले आणि साधूला सांगितलं की बाबा हे घ्या, तुम्हाला सफरचंद आणले आम्ही, चांगले आहेत बाबा हे. ते म्हटले मला नाही गरज तुझ्या सफरचंदाची. अरे घ्या बाबा, भूक लागल्यावर खायला बरे होतील. नाही म्हटले, माझं सकाळचं भागलं, संध्याकाळी कामा येतील, संध्याकाळी कामा येतील.
संध्याकाळचा विचार नाही करत म्हणे आम्ही, नाही का. फकीर होकर फिकीर करता वही साला गद्दा है. फकीर होकर फिकर करता वही साला गद्दा है. संध्याकाळचा विचार नाही करत म्हणे आम्ही, संध्याकाळची व्यवस्था आमचा प्रभू करील आम्हाला काहीतरी. संध्याकाळचा विचार आम्ही करत नाही, तुमचे फळं तुम्ही घेऊन जा. माझं दुपारचं भागलं, संध्याकाळी आम्ही विचार करत नाही, तुम्ही फळं घेऊन जा. मी नको म्हटलं, हे फळं घेऊन जा. मुनिमजींनी ते फळं उचलले आणि ते निघाले. निघाल्यानंतर साधूने विचारलं, सावकार आलते कशासाठी? हो, आलते कशासाठी तुम्ही? कोण्या कामासाठी आलते? त्यांनी सांगितलं सावकाराने, साधू वा, ज्या कामासाठी आलतो ते काम झालंय माझं. मी 8व्या पिढीचा विचार करतो, तुम्ही संध्याकाळचा विचार करत नाही. अलुब्धई हे वैचारिक व्यवस्था आहे. आणि दानशूर माणूस सुद्धा वैचारिक व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल प्रभूने सुद्धा या व्यवस्थेचा विचार केलाय. सामाजिक व्यवस्था, वैचारिक व्यवस्था, वैदिक व्यवस्था, नाही का. त्याच्यामध्ये वर्ण व्यवस्था आणि आश्रम व्यवस्था, ह्या 2 व्यवस्था आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, व्यवस्थेला कधी भेद मानायचा नसतो. व्यवस्था ही व्यवस्था आहे, व्यवस्थेला भेद मानायचा नाही. आणि ऐका, व्यवस्थेला ज्या वेळेला भेद मानला जातो त्यावेळेला विनाश होत असतो. व्यवस्थेला भेद मानायचा नाही. व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, आश्रम व्यवस्था आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग, आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा ही व्यवस्था आहे. हा भेद नाही, व्यवस्था आहे. एका खुर्चीवर 10 माणसं बसू शकत नाहीत, म्हणून 10 माणसासाठी जर 10 खुर्च्या टाकल्या जात असतील तर हा भेद आहे का? ही व्यवस्था आहे. महाराष्ट्राला एकच मुख्यमंत्री असला पाहिजे, उपमुख्यमंत्री किती चालतील, पण मुख्यमंत्री तर एकच असला पाहिजे की नाही. ही व्यवस्था आहे, हा भेद नाही. अरे मी इथे येऊन कंबर बांधून तुम्हाला सांगावं आणि तुम्ही ते प्रेमाने ऐकावं, हा भेद आहे का? हा भेद आहे. तुमच्या मनात जर हा भेद आला की तुम्ही सांगताना आम्ही का तसेच बसून राहू का, तुम्ही जर सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली तर व्यवस्था बिघडेल का नाही? बिघडेल का नाही? व्यवस्था बिघडेल का नाही? व्यवस्था बिघडून जाईल ना. व्यवस्थेला भेद मानायचा नसतो, चांगला ऐका. आणि दुसरी गोष्ट सांगतो, व्यवस्थेने कधी समस्या बनायचं नसते. फार महत्त्वाच्या आहेत 2 गोष्टी. व्यवस्थेला भेद मानायचा नाही. आपण भेद मानतो व्यवस्थेला, हे बाबा हे असे नाही, आपण असेन, ते तसेन, आपण नाही भेद मानतो, नाही मानायचा. व्यवस्थेला भेद मानायचा नसतो. आणि दुसरी गोष्ट सांगतो, व्यवस्थेने कधी समस्या बनायची नसते. व्यवस्था ज्या वेळेला समस्या बनते ना त्यावेळेला विनाश जवळ असतो महाराज, विनाश जवळ असतो. व्यवस्थेने समस्या बनायची नाही. रामायणामध्ये एक असा विषय येतो की विभीषणजी आपल्या भावाला नाम रावणाला समजून सांगतात. ज्या वेळेला त्या ठिकाणी हनुमानजी जातात, हनुमानजी गेल्यानंतर सगळे मंत्री त्या ठिकाणी हनुमानजीच्या अंगावर धावतात. हनुमानजी काय करायचं ते करून रामप्रभूकडे निघून येतात. आणि त्यांची ज्यावेळेला सभा भरते त्यावेळेला सगळे मंत्री रावणाला म्हणतात, काय चिंता करू नका साहेब, आम्ही आहोत ना, काय वानरं काय करू शकतात? अरे मूर्खा, एकाने जेवढी फजिती केली तर आता इतकी आल्यावर काय होईल तुमचं? चिंता करू नका, आम्ही आहोत ना, आमच्या भरोशावर सोडून द्या सगळं, आम्ही सगळं पाहून घेऊ. हे मंत्री आहेत. त्यावेळेला विभीषणाने एक नीती सांगितली, ती ऐकण्यासारखी आहे. पहा, 3 माणसाने खोटं बोलायचं नाही. लोभापायी 3घांनी खोटं बोलायचं नाही. ऐका, 3घांनी खोटं बोलायचं नाही. त्यांनी सगळी व्यवस्था बिघडत असते, ती समस्या बनत असते. 3घांनी खोटं बोलायचं नाही. सांगू का त्या 3घांची नाव मी? बरं होतं म्हणा, मग कधी हो म्हणता सांगतो. एक वैद्याने लोभापायी खोटं बोलायचं नाही. वैद्य म्हणजे डॉक्टर, खोटं बोलायचं नाही. एक वैद्याने लोभापायी खोटं बोलायचं नाही. दुसरं साधूने लोभापायी खोटं बोलायचं नाही. आणि तिसरं मंत्र्याने लोभापायी खोटं बोलायचं नाही. काय घडत असतंय?
वैद्य ज्या वेळेला लोभापायी खोटं बोलतात त्यावेळेला शरीराचा नाश होतो. साधू ज्या वेळेला लोभापायी खोटं बोलतात त्यावेळेला धर्माचा ऱ्हास होतो. आणि मंत्री ज्या वेळेला लोभापायी खोटं बोलतात त्यावेळेला देशाचा नाश होतो. हे खूप चांगलं आहे की बिचारे तिघही अजिबात खोटं बोलत व्यवस्था आहे. वैद्य ही व्यवस्था आहे. तिने रोग्याच्या समोरची समस्या बनायचं नाही. साधू ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था आहे साधू ही. यांना विलास करण्याचा अधिकार नाही. महाराज ही व्यवस्था आहे. व्यवस्थेने विलास करायचा नसतो, व्यवस्थेने सेवा करायची असते. लक्षात ठेवा, ही व्यवस्था आहे. साधू ही व्यवस्था आहे. बरोबर आहे का माझं? बरोबर आहे का? बरोबर आहे. विलास नाही करायचा व्यवस्थेत असणाऱ्या माणसाने. हो, विलास त्याच्या जीवनामध्ये शोभत नाही. ही व्यवस्था आहे. साधू ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था ज्यावेळेला बिघडते त्यावेळेला धर्माचा ऱ्हास होतो. लक्षात ठेवा. आणि मंत्री ही व्यवस्था आहे, बिघडते त्यावेळेला देशाचा नाश होतो. बरोबर आहे का? मी सांगितलंय. दोन गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला. विठाला विठाला व्यवस्थेला भेद मानू नका, हे एक सांगितलं. त्याच्यावर चिंतन करा तुम्ही. व्यवस्थेला भेद मानू नका, हे एक सांगितलं. आणि व्यवस्थेने समस्या बनायची नाही, हे सांगितलं आहे. पण आता काय झालं महाराज? व्यवस्था समस्या बनायला लागल्या. शेताला कुंपण केल्यानंतर त्या कुंपणाने ठरवलं शेत खायचं आहे. वाचवणार कोण? कोण वाचवणार? विठाला विठाला देवाचे म्हणोनी देवी विचार करतो. व्यवस्थेबद्दल बोललोय आपण. बोलत बोलत गेलो इथपर्यंत आलो. आता अवस्थेचा विचार करायचा आपल्याला, की जे साधूच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. अवस्था नाही का? दशा, त्याला दशा म्हणतात. आपल्यालाही सुद्धा त्याचा विचार करताना आपण महाराज म्हणतात, कै ऐशी दशा येईल माझी अंगा चित्त पांडुरंगा. हे दशा आहे बरं का. दशा कशाला म्हणतायत? जे कधी जात नाही ती दशा. कधी जात नाही ती दशा आहे. दशा म्हणजे वेगळ्या अर्थाने. हो, ते साधूच्या जीवनातलं सर्वस्व आहे दशा. साधूच्या जीवनातला साधुत्व जर कशात असेल तर ते व्यवस्थेमध्ये नाही, ती अवस्थेमध्ये आहे. अवस्थेमध्ये. ऐका तुम्ही, याच आळंदीमध्ये घडलेल्या अनेक घटना आहेत की जे ज्ञानोबारायांचं जीवन आपल्याला सांगून जातात. माहिती आहे आपल्याला, आपण बोलत असतो की ज्या वेळेला ज्ञानोबारायांची जोडी, माधुगिरीची जोडी वेसोबाने खाली केली. वेसोबाने इथंच कोणता तरी चौक असेल, इथंच कोणता तरी चौक असेल. कल्पना करा, हा असेल, त्याच्या पुढचा असेल, त्याच्या पुढचा असेल, कोणता तरी चौक असेल. ज्ञानोबाराय जोडी घेऊन येत होते. अरे खायला तर लागेलच ना, जरी झाल्या संन्यासी माध्यान्हासी तोंडवासी. हाच एखादा चौक असेल की माझी माऊली, काय वय असेल 10 वर्षाचं माऊलीचं, माधुगिरी घेऊन येत असताना पगडीवाल्या म्हाताऱ्याने अडवलं महाराज. पगडीवाला म्हातारा किमान 70-75चा असेल ना. या लहान मुलाला अडवलं आणि विचारलं, कुठं चालला, काय घेऊन चालला? काका माधुगिरी आहे. माधुगिरी काही शिदा आहे नाही का, कोरं अन्न आहे म्हणजे शिदा आहे. कोरान्नाची अन्न नाही का, सांबाडी सोपान मज लागे आहे. दाखव काय? दाखवलं.
पगडीवाल्या म्हाताऱ्याने माझ्या ज्ञानोबारायच्या हातची ती जोडी घेतली. निर्दयीपणाने त्या वेसोबाने ती जोडी खाली केली रस्त्यावर खाली केली. लक्षात ठेवा, त्यावेळेचा रस्ता काय सिमेंटचा होता का? त्यावेळेचा रस्ता काय डांबरी होता का? मातीचा रस्ता होता महाराज. या पोराने वरचा शिदा आणखी भरून घेऊ नये म्हणून त्याच्यावर अशी काठी फिरवली पगडीवाल्या म्हाताऱ्याने. ज्ञानोबाराय पाहत असतील, कल्पना तर करावं लागेल ना आपल्याला. पाहत असतील त्यावेळीची त्या दिवसाची जोडी ज्ञानोबारायांची रिकामी सिद्ध बेटात गेली. मुक्ताबाई 6 वर्षाची असेल, वाट पाहत होती बिचारी. येईल दादा, भूक लागली मला, माधुगिरी घेऊन दादा येईल. मुक्ताबाई कुटियेच्या समोर, खोपडीच्या समोर उभी होती. ज्ञानोबाराय गेले. ठरल्याप्रमाणे मुक्ताबाईच्या हाती जोडी दिली. मुक्ताबाईने जोडीत पाहिलं, काहीही नव्हतं. ज्यावेळेला समोर पाहिलं त्यावेळेला दादा नव्हता. दादा गेलाय कुठं? खोपडीकडे पाहिलं त्यावेळेला ताटी लावलेली होती. आणि खिडकीतून पाहिलं त्यावेळेला माझा ज्ञानोबा रडत होता. काय माणसं असतात तो बेकार राव. चांगल्या माणसाला रडायची पाळी आणतात ती माणसं. चांगल्यालाच रडायला लावतात चालेल. वाईटाच्या नांदी लागत नाही. तिथं दणके भेटतात ना, इथं सहन करणारे भेटतात ना. आणि म्हणून दादा रडत होता. आणि माझी मुक्ताबाई दादाला समजून सांगत होती. 6 वर्षाची असताना 6 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायला समजून सांगते, नको रडू दादा. जीभ दाताने चाविली, कोणी 32 ताडिली. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, पावन मनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. विश्वरागे झाले वन्नी. दादा, संती सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश. अरे कसंही नका वाजू ना. मी इकडे लक्ष दे ना. इकडे डबल थाप नाही, एक थाप मारायची. थापीची सुद्धा सम असते, समीवर मारायची. विठाला 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 विठाला. विश्वरागे झाले वन्नी. दादा, संती सुखी भावे पाणी. शब्दाने क्लेश होत नाहीत का महाराज? क्लेश होत नाहीत का शब्दाने? खरं सांगा. अरे शस्त्रापेक्षा शब्द वाईट असतात. शस्त्रापेक्षा शब्द वाईट असतात. शस्त्राचे घाव शरीरावर असतात आणि शब्दाचे घाव मनावर असतात. संन्यासाची पोरं आहात तुम्ही, किती वाईट शब्द आहे तो. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एक वाक्य बोलू का? नेहमी बोलेल, बोलतो पा. गरीब असूनही जो माणूस दानाची इच्छा करत असेल ना, भाग्यवान आहे. आणि पुढे सांगतो, गरीब असून दानाची इच्छा करणारा आणि शक्ती असून सहन करणारा. शक्ती माणसाला सहन करायला लावत नाही. शक्ती प्रतिकार केल्याशिवाय राहत नाही. एवढी मोठी शक्ती महाराज, एवढी मोठी शक्ती की रेडा बोलत होता. एवढी मोठी शक्ती की भिंत चालत होती. एवढी मोठी शक्ती असून सुद्धा, एवढी मोठी शक्ती असून सुद्धा
माझे ज्ञानोबा आहे सहन करत होते. हा व्यवस्थेचा प्रकार नाही, हा अवस्थेचा प्रकार आहे. विठाला विठाला आणि ही साधूची खरं सांगू का, महाराज म्हणतात तुम्ही माझं सगळं काही न्याल गडाय, माझी श्रीमंती न्याल. ते माझं खऱ्या अर्थाने माझं नाहीच, ते माझी श्रीमंती तुम्ही न्याल, माझी सत्ता तुम्ही न्याल, तेही माझं जीवन नाही, तो माझा परिचय नाही. माझ्या जीवनातली अवस्था हा माझा परिचय आहे, हा माझा परिचय, हा माझा परिचय. आणि महाराजांना आपण आता असं विचारणार आहोत, महाराज विठाला विठाला याच्यावर विजय मिळवला. आम्ही सत्तेवर विजय मिळवला, आम्ही श्रीमंतीवर विजय मिळवला. श्रीमंतीवर विजय मिळवणं म्हणजे श्रीमंती आणखी वाढवणं नाही बरं. श्रीमंती गेल्यानंतर सुद्धा भगवत कृपा मानणं हा विजय. सगळं गेल्यानंतर सुद्धा, नाही का, सगळं गेल्यानंतर सुद्धा हे देवाने केलं, हे जाऊ द्या प्रारब्धात होतं तसं झालं, असं मानणं आणि खुश राहणं हा श्रीमंतीवरचा विजय आहे. सत्ता गेल्यानंतर सुद्धा नाराज न होणं हा सत्तेवरचा विजय आहे. आणखी सांगू का, आणखी सांगू का, मुलगा मेल्यानंतर सुद्धा भगवत कृपा मानणं हा प्रपंचावरचा विजय आहे. रडत बसणं हा विजय नाही. बायको अन्न अन्न करता मेल्यानंतर सुद्धा बरे झाले देवा म्हणणं हा विजय आहे, हा विजय. बरे झाले देवा, बायको कर्कश असल्यानंतर सुद्धा म्हणायचं बरे झाले देवा बाईला कर्कशा. आणि जनामध्ये दुर्दशा झाल्यानंतर सुद्धा म्हणायचं बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरी आहे दुर्दशा जनामध्ये. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, हा प्रपंचावरचा विजय आहे. आलं लक्षात तुमच्या? धनावरचा विजय गेलं तरी खुश राहणं धनावरचा विजय आहे. सत्तेवरचा विजय, सत्ता गेली तरी सुद्धा काहीही फरक न पडू देणं हा सत्तेवरचा विजय आहे. घरातली माणसं मेली तरी सुद्धा बरं म्हणणं हा प्रपंचावरचा विजय आहे. आणि हे खरं महाराजांचं जीवन आहे, हे खरं साधूचं जीवन आहे. आता महाराजांना आपण असं विचारू, याच्यावर सगळा विजय भेटण्यासाठी तुम्ही बलवान म्हटले, मग बलवान आहोत म्हणून विजय प्राप्त केला ना. बलवान आहोत, सत्तेवरचा विजय आम्ही प्राप्त केलाय, आम्ही बलवान आहोत म्हणून प्राप्त केलाय, आम्ही फार बलवान आहोत. अरे भूमंडळामध्ये आमच्यासारखा बलवान कोणीच नाही. तुका म्हणे भूमंडळी जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे, हे आमचं बळ आहे. तुम्हाला लेको काळाने खाल्लंय, आम्ही त्याच्यावर माथा दिलाय, हे आमचं बळ आहे. आता महाराजांना असा प्रश्न विचारू आपण, अहो पण हे बळ आलंय कुठून, तुम्हाला आलंय कुठून? सत्तेमध्ये बळ असतं ती सत्ता तुमच्याजवळ नाही, श्रीमंतीमध्ये बळ असतं ते श्रीमंती तुमच्याजवळ नाही, संततीमध्ये बळ असतं काही लोकांचं ती संतती तुमच्याजवळ नाही, नाही का. सत्ता नाही, श्रीमंती नाही, श्री संतती नाही, ते बळ आलंय कुठून? हे बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, हे बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, हो बळीयाचे अंकित,
तुम्हाला कुठून मिळालं? हे बळ आम्हाला अंकितपणाकडून मिळालं. तुम्हाला सांगतो, सत्तेच्या बळापेक्षा, श्रीमंतीच्या बळापेक्षा भावनेचं बळ फार मोठं आहे. तुम्हाला जगामध्ये ज्याचं बळ आहे तो जर आकडायचा असेल तर त्याकडे सत्ता आणि श्रीमंती चालत नाही, फक्त भावना चालते. भाव बळे आकळे रविना कळे, 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 दया बळे तैसा दया बळे तैसा दया बळे तैसा. भावाचं बळ सांगतोय तुम्हाला. सत्तेचं बळ, श्रीमंतीचं बळ, संततीचं बळ जोपर्यंत हे आहे तोपर्यंत असतं. हे गेल्यानंतर ते बळ निघून जातं. अनेक प्रकारचा विचार आपल्याला करता येईल. प्रत्येकाचं बळ वेगवेगळ्या ठिकाणी असतं, लक्षात ठेवा. पक्षाचं बळ पाण्यात असतं, बरोबर आहे ना? हां, मग भानावर आहे तुम्ही. पक्षाचं बळ आकाशात असतं, माशाचं बळ पाण्यात असतं. राजाचं बळ सैन्यात असतं आणि लहान मुलाचं बळ रडण्यात असतं. लहान मुलाचं रडण्यात बल असतं, लक्षात ठेवा. ते जर रडले नाही ना, कुणी त्याला घेणारच नाही. ते घ्यावंच लागतं महाराज रडलं की. म्हणून राहो ते खटक. राजाचं बळ सैन्यामध्ये असतं, लक्षात ठेवा. लहान मुलाचं बळ रडण्यामध्ये असतं. पक्षाचं बळ आकाशामध्ये असतं. माशाचं बळ हे पाण्यामध्ये असतं. आणि खरं सांगू का, साधूचं बळ हे सत्यामध्ये असतं. सत्य हे साधूचं खरं बळ आहे. बळाचे अनेक प्रकार आपल्याला सांगता येतील की या ठिकाणी तुमच्याजवळ कोणचंच बळ आम्हाला दिसत नाही महाराज. लौकिकामधलं सत्तेचं बळ नाही. तुम्ही म्हटला एका ठिकाणी, काय करू देवा सत्ता नाही हाती. श्रीमंतीचं बळ नाही, कुत्रे घर राखीती. श्रीमंतीचं बळ नाही, संततीचं बळ नाही. हे कोणचंच बळ नसताना सुद्धा तुम्ही बलवान झालात. याचं कारण महाराजांनी सांगितलंय, आम्ही बळीयाची अंकित झालो. हो, बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, त्याची आम्ही अंकित झालो म्हणून बलवान झालो. लक्षात ठेवा. स्वतःला बलवान होण्याची शक्ती नसली तर तुम्ही बलवानाचे अंकित व्हा. ते तुम्हाला बलवान केल्याशिवाय राहणार नाहीत. उदाहरण असं आहे, एखादे जर डॉक्टर असलेत ना, तर त्याच्या बायकोला लोक काय म्हणतायत? डॉक्टरीन म्हणतात. ते अंगठेशाप असली तरी. एखादे जर मास्तर असले ना, त्याच्या बायकोला लोक काय म्हणतायत? मास्तरीन म्हणतात. 10वी नापास असली तरी, नाही का? डॉक्टर म्हटला की डॉक्टरीन, मास्तर म्हटला की मास्तरीन, आणि बुवा म्हटला की बुईन. असं म्हणतात. हा अंकितपणाचा फायदा आहे. अशिक्षित माणूस सुद्धा डॉक्टर होतो अंकित झाला तर. अशिक्षित माणूस सुद्धा मास्तर होतो अंकित झाला तर. आणि खरं सांगू का, रेडा सुद्धा वेद बोलायला लागतो अंकित झाला तर. सेवेचं बल फार मोठं बल आहे महाराज. ज्ञानाचं बल आहे. ज्ञानाचं बल काय देते? ज्ञानाचं बल मोक्ष देते. ज्ञाने विन मोक्ष. ज्ञानाचं बल माणसाला मोक्ष देतो. ज्ञानामध्ये बल आहे, पण ते फक्त एकच फल देते, तो म्हणजे मोक्ष. कर्मामध्ये फल आहे, कर्मामध्ये बल आहे, पण कर्माचं बल फक्त एकच गोष्ट आपल्याला देते, ते म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. यज्ञामध्ये बल आहे, तो एकच फल देते, ते म्हणजे स्वर्गप्राप्ती. योगामध्ये सुद्धा बल आहे. योगाचं बल आपल्याला चित्तवृत्तीचा निरोध हे फल देते. पण हे सगळे फल जर तुम्हाला प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर सेवेच्या बलाने हे सगळे फल तुम्हाला प्राप्त होतात. सेवा बले सर्वात मोठं बल आहे. सेवा कोणाला आवडत नाही? अरे सेवा श्रीमंताला आवडते, सेवा राजाला आवडते, सेवा कोणाला आवडत नाही. आणि सेवा देवाला सुद्धा आवडते. देवाजवळ जाण्याचा अत्यंत मुख्य दरवाजा आणि जवळचा दरवाजा जर कोणचा असेल तर ते सेवा आहे. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही बळीवंत झालो याचं कारण आम्ही सेवक झालो, आम्ही त्यांच्या अंकित झालो. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अंकित होणं म्हणजे मालक सांगेल ते ऐकणं, बरं का? मालक सांगेल ते ऐकणं. विठ्ठल विठ्ठल. मालक सांगेल तेच ऐकणं आणि तेच करणं.
आमचे महाराज सांगायचे, निवृत्ती बाबा सांगायचे, अरे गुरुजीने जर म्हटलं ना एक खुंटी आहे, याला 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 घोडा म्हणा तरी म्हटलं पाहिजे. खुंटी म्हणजे घोडा असं म्हणायचे ते. खुंटी म्हणजे घोडा. बाबा खुंटी म्हणजे घोडा कसं आहे, गुरु सांगतायत ना, मग खुंटी म्हणजे घोडा म्हटलं पाहिजे, नाही का. खुंटी म्हणजे घोडा. हे खुंटीला घोडा म्हणायचं जरी गुरुजीने सांगितलं तरी म्हटलं पाहिजे. एवढी निष्ठा गुरुवर असेल त्याला म्हणतात अंकित होणं. लक्षात ठेवा, अंकित होणं. नाही तर बिचारे शिष्य असतात, शिष्य असतात, नाही का, शिष्य असतात. एका शिष्याला सांगितलं, अरे बघ रे, आपली गाय थोडीशी पाऊस येतोय, ते जरा गाय आपली तिथून सोड आणि आतमध्ये बांध. शिष्य काय म्हटलं माहीत आहे तुम्हाला? महाराज आमच्या भाग्यामध्ये हे नाही मुक्त करणं कुणाला, बंधनातून मुक्त तुम्हीच करू शकताय फक्त. एखाद्या याच्या बंधनातून मुक्त फक्त गुरुजी तुम्हीच करू शकता. म्हणजे तुम्ही जा बंधनातून मुक्त करायला. नाही गेलं बघा, झोपेत राहिलंय. पाऊस चालू आहे का नाही त्याला विचारलं, अरे बघ रे पाऊस चालू आहे का नाही. कशाला मला उठवता गुरुजी, हे मांजर आत्ताच बाहेरून आत आली म्हणे, हिच्या पाठीवरून हात फिरवा. ओली असली तर पाऊस चालू आहे, कोरडी असली तर चालू नाही. अंकित त्याला सांगितलं, अरे हा बल्ब बंद कर रे, आता रात्रीला का थोडे लाईट येतो, आता जरा उठ आणि हा बल्ब बंद कर. कशाला गुरुजी लाईट बंद करता, डोळे बंद करा ना. डोळे बंद केला की लाईट बंद होऊन जातो. अंकित. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं आणि ते ताट आल्यानंतर गुरुजीने शिष्याला आवाज दिला, अरे जेवण करणं. शिष्य म्हटला, गुरुजी 3 आज्ञा मी तुमच्या पाळल्या नाहीत, हे 4थी जर आज्ञा नाही पाळली तर मला शिष्य कोण म्हणेल. चौथी आज्ञा जर मी नाही पाळली तर मला शिष्य कोणी म्हणणार. अंकित. विठाला विठाला. आम्ही त्याचे अंकित झालो, बडियाचे अंकित. वेळ संपली आपली. आम्ही झालो बडिवंत, त्याच्यामुळे आम्ही बलवान झालो आणि बल आम्ही वापरलं सुद्धा. कशासाठी? दुसऱ्या चरणात. जे बल आम्हाला प्राप्त झालं ना, उपयोग केला आम्ही त्याचा संसार लाथाडण्यासाठी. झाले गो, तो संसार तुम्हाला लाथा मारतो, आम्ही त्याला लाथा मारल्यात.
संसार लाथा मारत नाही का? मारतोय महाराज. बापाची इच्छा नसताना सुद्धा पोराच्या मनासारखं वागावं लागतं. लाथाच आहेत ना, लाथाच आहेत ना. इच्छा नसताना सुद्धा पोराच्या मनासारखं वागावं लागतं का नाही? काय करता, खासाल काय? लाथाच आहेत ना, लाथाच आहेत ना. इच्छा नसताना सुद्धा आईच्या मनासारखं नाही वागले तुम्ही, पण बाईच्या मनासारखं वागावं लागतं. लाथाच आहेत ना या, लाथाच आहेत ना. लाथाडीला तुम्हाला संसाराने लाथा मारल्या, त्या संसाराला आम्ही लाथा मारलेल्या का? खरं सांगू का, ज्या माणसाला पोहणं असेल ना, तो पाण्याला सुद्धा लाथा मारत असतो आणि तरुण येत असतो. ज्याला पोहणं नसेल ते पाणी त्याला वाहून नेत असतं. संसार लाथाडलाय आम्ही, पोहणं होतोय आम्हाला. लाथाडीला संसार आणि मार दिलाय. अशा बुक्क्या मारल्या कोणाला? षड उर्मिला. शोक, मोह, क्षुधा, तृषा आणि जन्म मृत्यू ह्या 6 उर्मी आहेत, षड उर्मी आहेत. शोक, मोह, बुक्क्या मारल्या त्याने. आज शोक कशाला करायचा? विठाला विठाला न शोचती. शोक कशाचा करत असतात? असं म्हणतात, नश्वर इष्टाचा नाश देख. देह ममता भोगी दुःख या नावगा शोक. नाथबाबा म्हणतायत त्याला शोक म्हणतायत. नश्वर असेल आणि इष्ट असेल, इष्ट असेल आणि नश्वर असेल, त्याचा नाश झाल्यानंतर जो माणसाला होतो त्याला शोक म्हणतायत. अरे आमचं इष्ट कोणीच नाही, आत्मा हेच आमचं इष्ट आहे आणि ते कधी जात नाही, म्हणून आम्हाला शोक मोह नाही. आणि क्षुधातृषा का नाही? अरे जयाचा जठर, पुढे काय? प्रसवे जयाचा जठरू, प्रसवे अमृताचा निर्झरू, तया क्षुधातृषाचा अडथरू काहीच नाही. अरे ज्याचं जठरच अमृत प्रसवते, अमृत प्रसवते, त्याला क्षुधा कशी असेल? ज्याचं जठरच अमृत प्रसवते त्याला तृषा कशी असेल? आणि शोक मोह नाही, क्षुधा तृषा नाही. आम्ही मरायच्या अगोदर मरून गेलो म्हणून जन्म मृत्यू नाही. आम्ही त्याला बुक्क्या मारल्यात, आम्ही त्याला मारलंय. केला षड उर्मीचा मार आणि खऱ्या अर्थाने आम्ही बलवान झालो. याचं कारण आम्हाला तनाचंही काही वाटत नाही, धनाचंही काही वाटत नाही, जनाचंही काही वाटत नाही. चन तन काय? जन तन धन केले तृणाही समान. लाथाडीला संसार केला षडोर्मीचा मार. विठोबा मला असं वाटतं हे कीर्तन ऐकणार आहे तुम्ही 2-4 दिवस, नाही का? नाही, संतोष पाटील, आपण आमचे आढावसाहेब, आपण सगळेजण आहात, भाऊ तुम्ही आणि तुम्ही सगळे, हे सगळे कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला वैराग्य होईल आणि तुम्ही इथून कुठं डायरेक्ट हिमालयातच जाणार आहात ना? जा ना, आता काय हिमालयात का घरी जाणार आहे? घरी जाणार आहे. असं घर आहे महाराज, जे आपल्याला सुटत नाही कधीच. वारीला आले तरी लोक घरच्याच गप्पा मारतायत, लक्षात ठेवा. असं होतं. कीर्तन कुठं ऐकलं, काय ऐकलं, नाही का? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम, पदार्थ शोधन याचा विचार न करता उठल्याबरोबर लगेच तुमच्याकडे सोयाबीनला काय भाव आहेत आणि आमच्याकडे काय आहेत हाच विचार असतो. असं होते. बघा, बडियाचे अंकित आम्ही झालो बडीवंत, आम्ही बलवान झालो. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. जन तन धन. महाराजांना हे विचारायचं आहे, महाराज तुम्ही संसाराला लाथा मारल्या, राहणार कुठं? अरे संसारात राहावं लागेल ना राव, राहणार कुठं तुम्ही? संसाराला लाथा मारल्या म्हणताय.
नाही का? लाथाडीला संसार, बडियाची अंकित आम्ही झालो बडीवंत, त्या बलाचा वापर आम्ही केला, संसाराला लाथा मारल्या, षडउर्मीला बुक्क्या मारल्यात, केला षडउर्मीचा मार. अरे जाऊ द्या, पण हे जन तन धन तर राहू द्या, जन तर राहू द्या सोबत, तन तर राहू द्या, धन तर राहू द्या. आणि याचंही तुम्ही तृणवत मानताय, मग आता तुम्ही राहणार कुठं? तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, हे तुका म्हणे आता, तुका म्हणे Ah
प्रेमाचा भाव आपल्यापुढे मांडला. ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आपण उपस्थित आहात. मला असं वाटते आपण ज्या वेळेला इंद्रायणीच्या पुलावर येत आहे त्या बाजूने पाहिलं की ज्ञानोबाराय दिसतात, या बाजूने पाहिलं की ज्ञानेश्वरी दिसते, नाही का? आणि म्हणून खऱ्या अर्थाने आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला शोभून दिसावं असं मंदिर महाराजांनी निर्माण केलं. खरं सांगतो की हे खरं समर्पण आहे महाराज, हे खरं समर्पण आहे. काहीही नसताना महाराजांनी हे सगळं उभं केलं, नाही का? मंदिराच्या नावावर मठ तयार करणारे आपल्याला दिसतील, पण आपला स्वतःचा मठ विकून मंदिर बांधणारे फक्त महाराज होते बरं का. जागा विकली ना, तिकडची जागा विकली ते केंद्रीय महाराज. मी त्याच्यात राहायला होतो काही दिवस वराडकरमध्ये, आणि म्हणून हे सगळं आपलं समर्पण केलं या मंदिरासाठी. आमचे विष्णू महाराज आता हे सगळं पाहतात आणि काही कामं जे आहेत अपूर्ण आहेत ते आता धीरे धीरे पूर्ण होत आहेत. मंदिराची प्रतीक्षा अजून संपलेली नाही आणि आपलंही समर्पण त्याच्यासाठी असावं. मी मागल्या वर्षीसुद्धा सांगितलं पाहिजे. आता ही थाप आहे ना, हे प्रत्येक मृदंगाची थाप महाराज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जे वाजते ना, त्या थापेतून पांडुरंग 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 असाच आवाज येतो, लक्षात ठेवा. कारण हे वैद्य बापाची थाप आहे. स्वामीपासून आलेली आहे, त्यांनी पुढे जिवंत ठेवली. आणि या मंदिराच्या कोण्याही खांबाला तुम्ही जर कान लावला तर हा खांब तुम्हाला एकच म्हणेल, गोविंद 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 मना लागली या छंद. आणि म्हणून हे मंदिरच म्हणजे महाराज आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही या खांबाकडे असं नजर ठेवून पहा. महाराजांना ज्यांनी पाहिलं असेल ना, खांबासुद्धा तुम्हाला त्यांचं दर्शन होईल. पहा, असं 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 जीव ओतून, अत्यंत आपला जीव ओतून या मंदिराची उभारणी महाराजांनी केली. त्या अगोदर प्रत्येक गावामध्ये जाऊन पारायण केले, असे 108 पारायण केले आहे ना. आणि म्हणून ज्ञानेश्वरीवर अत्यंत आणि अत्यंत प्रेम बाबांचं होतं. ते ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी आहे. त्याचे काही कामं अपूर्ण आहेत, त्यासाठी आपलं योगदान असावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल अगदी वेळेतच सेवा बाबांनी सोडलेली आहे. खाली बसा, जेवढे बा. चालू असल्या अखंडानंद सप्ताहामधील सकाळच्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य अतिशय ज्यांचं त्यागमय जीवन आपल्या उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे असे हरिभक्तपरायण गुरुवारी संजयजी महाराज पाचपर बाबा महाराजांनी या ठिकाणी सेवा अतिशय वेळेत सेवा केल्याबद्दल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था महाराजांचा शतशरूने सर्वांनी एकदा जोरात एकदा बाबांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे सज्जन आहो. या ठिकाणी आम्ही मगाशी खोलीमध्ये बसल्यानंतर या ठिकाणी परमार्थाचं अनेक लोक परमार्थ करत आहेत, पण महाराजांचा एक परमार्थ अतिशय उत्कृष्ट आहे. त्यापैकी या ठिकाणी महाराजांचे बालसंस्कार शिबिर असतील, गोशाळा असेल, आणि जिथे परमार्थ होत नाही आदिवासी भागामध्ये जाऊन या ठिकाणी वर्षभर काही आपलं मानधन असेल तिथे समर्पण भावना करायचं, असे थोडे माणसं. त्यापैकी आमच्याकरता एक आदर्श पाचपोज महाराज आहेत, तर त्यांच्याकडनं असंच उत्तर सेवा घडो एवढीच विनंती करेल. आणि ज्या मंदिराला त्या मंदिराचं अंतिम टप्प्यातलं काम आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. पूर्ण ज्ञानेश्वरीचं काम आता वरती कोरून झालेलं आहे. 3,62,00,000 रुपये फक्त ओनली वन ज्ञानेश्वरी कोरला आपला खर्च झालेला आहे. 1 ओवी 2200 रुपयाला पडली. ज्या भाविकांनी आपल्या आईच्या स्मरणात वडिलाच्या स्मरणार्थ
या ठिकाणी काही द्रव्य द्यायचं ठरलं ते या ठिकाणी ते नाव लावलेलं आहे. सुरत अशी किरत बडी बिन पंख उड जाय, सुरत तो जाती हे किरत कबिन जाय. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. पूर्ण ज्ञानेश्वरीवरती कोरून या ठिकाणी झाले. एकदा वर गेलेलं बघा. 8 दिवस आपण इथेच थांबलो, वरती काय चाललंय बघा. तेही या ठिकाणी काम संपुष्टात येत आहे. आता फक्त राहिल्या कळस. या ठिकाणी झळझळीत सोनं सळा, कळस दिसतो शोजवाळा. त्याच्याकरता कळसाकरता या ठिकाणी संस्थांच्या वतीने मी तुम्हाला आव्हान करतो आहे की आपल्या ज्यांना जे काही शक्य असेल त्याने, यावर्षी प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणून यावर्षी आम्हीसुद्धा थोडंसं डिक्लेअर तारीख करायची होती या ठिकाणी मंदिराच्या कलशारोहणाची. पण अतिशय महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थिती आहे. जेवढं पेरलं तेवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही, उलट खर्च करावा लागायला आहे. एवढी या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. तर विनंती असेल म्हणून या ठिकाणी आपलं कळसाचं काम चालू आहे. ज्यांना काही सहयोग द्यायचा असेल, जाता जाता गेटच्या उजव्या साईडला पावती पुस्तक आहे, डाव्या साईडला पावती पुस्तक आहे. संस्था रजिस्टर आहे. 51 रुपयेपासून पुढे पावती घेतली जाते. कुणाच्याही कडं देणगी दिल्यानंतर आपण पावती घ्यायची. या ठिकाणी माझ्याकडं दिली असेल तरी आपण सर्वांनी पावती घ्यायची. दानपेट्या आहेत आपलं जिथे वाटेल तिथे, कारण संस्था 1-1 रुपया गोळा करून हे काम करते. इथे परोपकाराचं काम गुरुवारे बाबांनी केलं, तीच परंपरा आम्ही स्वस्त मंडळ भक्त मंडळ अतिशय त्यागातून हे काम करते. आता फक्त एकच काम बाकी आहे, ते म्हणजे कलशारोहणचं. त्याकरता ज्यांना कोणाला सहयोग द्यायचं द्या हीच विनंती करेल. आणि आत्ता या ठिकाणी महाराजांनी एक सेवा केली, त्यांचं स्वागत या सत्कार. आज ज्यांची या ठिकाणी पंगत आहे, गेले अनेक वर्षापासून या मंदिराचे आधारस्तंभ वैकुंठवासी कुंडली दादा थोरात माझे अध्यक्ष, यांच्या स्मरणार्थ श्रीमती रखुमाबाई कुंडलिक थोरात सरपंच वाघाडे त्यांची या ठिकाणी पंगत आहे. गजानन थोरात विश्वस्त यांची पंगत आहे. त्या समवेत सुरेश माधव कावष्टे, त्या समवेत सुनील संपत गोरडे पाटील. आपण आलात या ठिकाणी, आपण महाराजांचं स्वागत या ठिकाणी करायचे. आजचे पंक्तीवाले या गजा भाऊ या, अगदी एकच मिनिटामध्ये या, लवकर या. त्या समवेत संध्याकाळची पंगत समस्त ग्रामस्थ मंडळ कळस तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांची होणार आहे. संध्याकाळची भजन सेवा पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी, त्यांचे चिरंजीव कौस्तुभ गायकवाड यांची होणार आहे. या थोडक्यात जाता जाता ज्यांना संस्थांनी प्रकाश केली डायरी आहे, सुंदर अशी वर्षाचं कालनिर्णय आपला वाटलं संग्रहित ठेवावं. उजव्या साईडला डाव्या साईडला तिथे आहे, आपण सर्वांनी संग्रहित करावं हीच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे. ज्ञानदेव तुकाराम